एखाद्याच्या घरातलं अन्न सुद्धा पचवायचं म्हणजे का नाही एवढा अवघड आहे बरं का महाराज. जर ती सात्विक घर असेल तर काय अडचण नाही, पण जर तामसिक असेल, आता एखाद्याच्या घरात काय दोष आहेत, एखाद्याच्या घरात काय मस्त दिसायला पांढरे कपडे आहेत, फॉर्च्युनर बंगला गाडी बेंगले, आणि एखाद्याच्या घरात जर चिटकोळ असलं त्याच्या घरचं खाल्लं, दोष लागलाच ना. आता एखाद्याच्या घरात बघा भाकऱ्यात थापत थापतच जळा मेला, ह्याचं वाटोळ झालं, हे नुसतं खादाडतंय, काय काम करत नाही, काय म्हणजे शिव्याचा भडीमार असतो एखाद्याच्या घरात. भाकऱ्या थापत थापत जेवण करता करता आला का. कशी अन्नपूर्णा तुमच्या घरात व्यवस्थित राहील सांगा बरं. अन्नपूर्णाचा आशीर्वाद एखाद्याच्या घरात बघा चटणी भाकरी असू दे, पण त्याला एक टेस्ट असते, टेस्ट म्हणजे खाल्लं की समाधानच. आणि एखाद्याच्या घरात पंचपक्वान असू देत, पण अन्न भाकाच, घरच भाकाच, ऊर्जा भाकाच, सगळंच भाकाच. आता एक सिंपल गोष्ट आहे, आपण मसर बघा हिंडवून येतो, आणि मसरानं जर हिंडता जर काँग्रेस खाल्ला असला तर आखरी दूध आपण काढतो का नाही, धार काढल्यानंतर आखरी दूध, ती सुद्धा दूध कडू लागतं. म्हणजे खाल्ल्याला कशात उतरते, दुधात उतरते, अन्नात उतरते. म्हणून गर्भवती स्त्रीला